मैं महबूब दस्तगीर कादरी, राज्य प्रमुख वाहतूक विभाग मानवाधिकार संरक्षण संगठना। मैंने परिवहन कार्यालय शोलापुर यहाँ पर 3 तारीख को एक निवेदन दिया था कि आरटीओ कार्यालय में एजेंट को गेट बाहर करो। उसके बाद मैंने 17 तारीख को स्मरण पत्र दिया, तो 17 तारीख के बाद भी मेरा पत्र का दखल लिया नहीं गया। तो इसके बाद मैंने 20 तारीख को आंदोलन का इशारा दिया था। उसके बाद मैंने 25 तारीख को मेरा आरटीओ कार्यालय के गेट के बाहर कार्यालय के वेळ 11 से 5 तक आंदोलन चालू था। आज मेरे आंदोलन का दूसरा दिन है। तो आज मैंने आरटीओ कार्यालय को बेमुद्दत धरने आंदोलन तत्काल इसकी दखल लो, इस माध्यम से मैंने एक पत्र दिया है। आने वाले दिन में ये जो मेरे 5 पुरावे हैं, इस पर अगर आरटीओ कार्यालय की तरफ से दखल नहीं लिया गया तो मैं दिनांक 28 फरवरी शुक्रवार से इस आंदोलन को तब्दील करके मैं आमरण उपोषण का इशारा आपके न्यूज चैनल के माध्यम से देता हूं। और आने वाले दिनों में इसी तरह से आंदोलन, निवेदन और इनके वरिष्ठ अधिकारियों के पास मेरा पाठ पुरावा चालू रहेगा। इतना ही मैं कह के मेरे 2 शब्द खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। आज या ठिकाणी जे आपण आंदोलन करत आहे, आज आपल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आतापर्यंत आपल्याकडे कुठले अधिकारी किंवा कोई लिपिक वगैरह आलते का? आतापर्यंत कोई भी अधिकारी अभी तक यहाँ पर आया नहीं और इसकी दखल लिया नहीं। और आपने जो आमरण उपोषण का इशारा दिया है, इसको लेकर के आपको लगता है कि प्रशासन आपकी बात को गंभीरता से लेगा? कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमची जी मागणी आहे ते आम्ही शासकीय आम्हाला ते संविधानाने दिलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आणि यानंतर आता मी आमरण उपोषण करणार। उद्या तुम्ही आमरण उपोषणाची सुरुवात करणार असं सांगितलं आहे, त्याबद्दल सविस्तर आपल्याकडे माहिती काय आहे? आज मैंने पत्र दिया है कि मेरे आंदोलन की अगर तत्काल दखल नहीं लिया जाएगा तो कल मैं 11 बजे से आमरण उपोषण चालू करने वाला हूं। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी महबूब दस्तगीर कादरी, राज्य प्रमुख वाहतूक विभाग मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने यांचा आमरण उपोषण प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सुरू आहे। त्यांच्या आंदोलनाचा आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे। या आंदोलनाचे आजपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ यांच्याकडे स्मरण पत्र दिला आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी थेट अशी मागणी केली आहे की जर या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल तात्काळ घेतली नाही तर उद्या 28 फरवरी शुक्रवार 11 वाजता त्यांनी या आंदोलनाला बेमुदत आमरण उपोषण म्हणून सुरुवात करणार आहे। त्यासाठी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, उद्या जे आंदोलन बेमुदत आमरण म्हणून सुरू होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, उद्या जे आंदोलन बेमुदत आमरण म्हणून सुरू होणार आहे त्या आंदोलनामध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेचे अनेक पदाधिकाऱ्यांकडून देखील या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी हजर राहणार आहे। याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।